नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं निशिकांत गोसावी 71-59 या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आपण निघालेलो आहे सोमनाथसाठी. आपली गाडी गेली होती, पहिली गाडी मिस झाली. रात्री आपल्या गाडी होती 1 वाजता आणि आपलं नशीब इतकं चांगलं आहे ना, ती पण गाडी डिले झाली. ती आता 2ला आहे. आणि त्याच्यापेक्षा नशीब इतकं भारी आहे ना, रात्रभर आम्ही गाडी झोपून घेतलं मस्तपैकी AC लावून. आणि नेमकी गाडी यायचा टाईम झाला 15-20 मिनिटं बाकी राहिली. 15-20 मिनिटं बाकी राहिली. गाडीचं पेट्रोलचं ते पहा कुत्रं सुद्धा बघतात. आता काय राहिलंच काय, आता काही राहिलंच नाही बाकी. सगळे रात्र दिवस चांगले वाईट सगळे दिवस आम्ही 2 दिवस सगळं बघून घेतलंय. कळतं तुला त्याला हे AC मध्ये बसायचं कारण एकच आहे. याची इच्छा होती 3 टायर AC बुक करा म्हणे. 3 टायर AC बुक केलं नाही, मग भाऊनी 4 टायर AC लावला. रात्रभर 1000 रुपयाचं पेट्रोल संपवलंय. नुसता लाव AC चालू करून झोपून घेतलं होतं गाडीमध्ये. भाऊ झालं का समाधान? झालं ना. तिकडे येतो ना काय अशी अपेक्षा काही ठेवू नको बरं का. नाही ट्रेनचं करा बघ, नाही एरोप्लेनचं करा. तेवढं बाकी राहिले. बुक करू आपण ते पण, आणि तिथं वेळेवर पोचायचं ते पण जाऊ द्यायचं प्लेन. मग काय येऊ आपण परत लटकत. तर अशा लय हाल झाले आमचे. गणू काय म्हणणे भाऊ तुझं? हो काहीच म्हणणं नाही, झोपू दे आता शांत. झोप मग भाऊ, आम्ही येतो जाऊ. चालेल 4 टायर AC म्हणजे झोप. तर आता बसमध्ये बसतोय आपण बरं का. आज सांगणार तुम्ही, आता ट्रेनमध्ये बसतोय आम्ही, म्हणजे आल्यावर. आता ती केव्हा येते बघू आपण. तर चला आता मी ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो. मित्रांनो 1:50 झालेली आहे. चालू आहे. टिफिन आणला तर भाऊने कच्चे साबुदाणे खाल्ले. आम्ही पोट दुखतं थोडं, याच्याने दुखत यांनी खाल्ले. 1:50 आले. भाऊ विचारला गेला होता काही सोय होईल का नाही आमची गाडी गेली म्हणे, काही सोय होईल का. तो TC म्हणतो काही सोय नाही होणार, जा म्हणजे जनरलमध्ये बसून. आता जनरलमध्ये बसतोय आम्ही, बघू आता पुढे काय होतं. तोंड बघायचं. चला आता गाडीत बसल्यावर दाखवतो. TC मॅनेज करण्यासाठी अख्खे स्लीपर फिरून आलो आम्ही, पण TC काही भेटलं नाही. चाललोय परत. एक ठिकाणी जागा भेटलेली आहे, गणू बसलाय तिथं. सर्व ठिकाणी फुल आहे. उदय इथं कुठे जागा होती एक गणेशच्या तिथं आहे. बरं सर या बाय रे, इथं किती जागा बाय. चला आता गणेशकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. काही नाही, एवढं फिरून आल्यानंतर आम्हाला 2 ठिकाणी जागा भेटली झोपायला. इथे फ्लॅश काय लावत नाही, लोक झोपले म्हणून. तर चला आता झोपतो आम्ही, भेटू आपण सकाळी. तर मित्रांनो, हे बघा तुम्हाला बोललो होतो आम्ही याला चाललो आहे. कुठे? सोमनाथला. तर रात्री आम्ही स्लीपरमध्ये बसलो होतो. आपली ट्रेन मिस झाल्यामुळे स्लीपरला आम्ही बसलो. स्लीपरमध्ये आम्हाला झोपायला जागा भेटली. ती सकाळी 9 वाजेपर्यंत भेटली जागा. त्यानंतर ज्यांचं सीट होतं ते आले. मग तिथून आम्ही पुढच्या स्टेशनला उतरून परत याला आलो आहे, जनरलला बसलो आहे. तर इथं पण आम्हाला बसायला चांगल्यापैकी जागा भेटलेली आहे, म्हणजे असे काय हाल वगैरे झाले नाही आमचे. तर हे बघा आता गणूचं काय चालू आहे गणू काय करतो भाऊ? आता तिकीट बुक करतोय आपल्या रिटर्नच्या प्रवासात. तिकीट बुक एकदम पळून गेलेलं आहे. हे बघा चालू आहे आमचं. कधीच परवाचं का? हो परवा आपल्याला निघायचं आहे. परवाचं नाही ना, उद्या रात्रीचं ना. उद्या रात्री रिटर्नचा ना. हो उद्या रात्री. हां उद्या रात्री द्वारकेवरून तिकीट बुक करतोय. आणि तो एकदम कुठं पळाला आपण बघू.
व्हिडिओमध्ये यायचं नाही म्हणून तो लपून बसला आहे, पण तो येईपर्यंत आपण वाट पाहू. काय वडापाव ठेवलाय तुझा? एक मिनिट साईड वडापाव तुला वडापाव घे ना. ए गणू यार वडापाव नाही घेतो उदय वडापाव. तो वडापाव ठेवेल तिथं. गणू वडापाव आहे का? नाही भाऊ मी खाल्ला होता, मला उपवास आहे. तू काही ना. नाही मी उपवास बांधून घेतो. आमचा प्रवास चालू आहे हसत खेळत रडत रुडत. भाऊंनी 2-3 व्हिडिओ बघ दाखवले. आम्ही डायरेक्ट नाही का जे आमचा अर्धा प्रवास त्याच्यातच निघून गेला आहे. फुल कॉमेडी नाही का. आमच्या रोहित दादाच्या पूर्व लाईफस्टाईलवरच्या व्हिडिओ त्याने आम्हाला दाखवले आहे. म्हणजे ज्या टायमाला रोहित याला होता मोराण्याला होता तो कसा राहायचा, कसा वागायचा, त्याच्यावर संबंधित व्हिडिओ होत्या. त्याचे कॅरेक्टर वेगळे होते. तर चला आता आपण भेटू पुढे काहीतरी नाश्ता वगैरे करू तेव्हा. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही गाडी स्लीपर झालेली आहे. सगळी लिटर रिकामी आहे. ते वरचं लिटर रिकामी आहे. पूर्ण गाडी खाली झालेली आहे. बरेच गाडी खाली झाली आहे. आपल्याला एक मित्र भेटलेले तर त्यांचं नाव आहे क्या मैं क्या बोला थोड़ा इधर आओ ना. इधर से ठीक नहीं रहा है वो जैसल दंडेल. फिशरमैन है ये. मतलब इनका ऐसा है कि वो 1 महीने में 20-20 दिन पूरे समंदर में रहते हैं. नहीं क्या एक बार गए तो कोई कांटेक्ट नहीं, कुछ नहीं. सिर्फ वो वॉकी टॉकी से कांटेक्ट होता है, घर वालों से कुछ कांटेक्ट नहीं. भाई बहुत रिस्की काम करते हैं. मतलब हमको ऐसा लगता था कभी स्टाइल में. हाँ समुद्र लूटे रहे. हाँ समुद्र लूटे रहे भाई. उनको पकड़ो मत लेकिन ये तो आप पकड़ लोगे ऐसी बात नहीं है. लेकिन सच में बहुत रिस्की काम करते हैं भाई. कमाते भी अच्छा खासा है उन्होंने वो भी बताया, लेकिन रिस्क भी उनके काम में बहुत ज़्यादा है. ऐसा रिस्क मतलब हम ले भी नहीं सकते और कमा भी नहीं सकते. ऐसी बात है. कमाएंगे दूसरे तरीके से, लेकिन ऐसा इनके ऐसा नहीं कमा सकते. तो भाई के काम को सैल्यूट है. और इन्होंने हमको कुछ वीडियो दिखाए, कुछ दिखाए भाई मेरे को डालो. हाँ पायलट है वो भाई. वो कैप्टन हाँ बोट कैप्टन है. मतलब बोट का कैप्टन. बहुत अच्छा. उन्होंने कुछ वीडियो वगैरह दिखाए तो उस वीडियो में क्या बहुत 400 किलो का मांस दिखाया उन्होंने. मच्छी 400 किलो की मच्छी शार्क. हाँ टाइगर शार्क दिखाई. और क्या 150 किलो का क्या था वो भी शार्क ही था लेकिन अलग टाइप का था. हाँ और वो सांप जैसा क्या था वो हम लोग ऐसा बोलते वो सब. मतलब मैं वो भाई मेरे को व्हिडिओ तुम मी इसमें ॲड करूँगा और ते ॲड करतो मी. तर ते तुम्ही पण बघा. तर भाऊंना भेटून खूप चांगलं वाटलं. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सांगितलं तुम्ही एवढं लांब जाताय तर काय काय फिरलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे. त्यांनी आम्हाला सगळं एकदम व्यवस्थित सांगितलं. त्यानंतर जेवण कुठं चांगलं भेटेल मेन म्हणजे भाऊंचा प्रश्न होता जेवण कुठं चांगलं भेटेल ते पण त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे सांगितलं. 2 ठिकाणचे लोकेशन पण पाठवले. हां बोले ना. माधव होटल पे खाना एकदम बढ़िया बेस्ट. यहाँ पे जो सोमनाथ पे बेस्ट खाना मिलेगा उससे अच्छा इधर दूसरा माधव होटल से कोई अच्छा खाना नहीं मिलेगा. अच्छा है. और द्वारका में आप लोग जाएंगे तो द्वारका में श्रीनाथ जी डाइनिंग हॉल है. हाँ तो वहाँ पे हम अभी अच्छा है खाना. वहाँ पे भाई ने बताया से हम वहाँ पे जाएंगे. और वो क्या बताया आपने सोमनाथ में देखने को कृष्ण जी ने यहाँ पे अपना प्राण छोड़ा था. हाँ वो बालका तीर्थ जाएंगे. उसके बाद त्रिवेणी संगम है उधर. त्रिवेणी संगम. अभी भाई क्या है ट्रेन लेट हो गई ना, सब मिसमैच हो गया है. तो भी जितना हमको पॉसिबल होगा गीता मंदिर है उधर. गीता मंदिर. और द्वारका में क्या क्या घूमने का? द्वारका में पहले तो आप लोग द्वारका घूम लिया. बाद में सुदामा सेतु हो गया. अच्छा. और यहाँ से आप लोग जाएंगे नागेश्वर. बेट द्वारका बाद में नागेश्वर. ये सब हमको कल सुबह मतलब 7 बजे से लेके रात को 8 बजे 7 बजे तक ही घूमने का है हमको. हो जाएगा ना. आराम से हो जाएगा. उधर टैक्सी वाले रहेंगे उधर उन लोग को बोल देने का इतना पूरा द्वारका घूमने का है, पूरा दर्शन करने का है. ठीक है मैं तुमको कॉल करूँगा भाई. और भाई दमन के
तो उन्होंने बोला अगली बार जब भी आओगे तो दमन में आना, लेकिन जब हम आएंगे तब भाई समंदर में होंगे तो कांटेक्ट नहीं हो पाएगा, फिर भी हम कांटेक्ट करके आएंगे भाई को, कोई दिक्कत नहीं। तो चलो ऐसे इनसे मिलकर हमको बहुत अच्छा लगा, और दूसरी बात इन्होंने हमको बहुत अच्छे से जानकारी दी, तो उसकी वजह से शुक्रिया भाई। और आप भी कभी नासिक में आएंगे तो हमसे मिलिए, मेरा भी नंबर आपके पास कॉन्टॅक्ट ले लिया. तो चला आता आपण भेटू आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर म्हणजे वैरवल स्टेशनवर. चला बाय. तर मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले 6 वाजता आम्ही पोहोचलो इथे वैरवलला. बघा आता बॅग वगैरे घेऊन चाललो आता आम्ही. पहिले आता आम्ही जाऊ सोमनाथ. मित्रांनो आम्ही रिक्षात बसलो आहे आणि आता मी चिटा गोळा करतोय. चलो सोमनाथ 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 तिकडे चालले सोमनाथ मंदिर के भेटो 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 भेटो. हमेशा हाईवे पे बाहर मंदिर के अंदर नहीं, बाहर जाता है. 30 रुपया रोड पे. हाँ रोड पे मंदिर के पास में रोड जाता है वो ना हाईवे 20 लेते हैं ना. नहीं 30 रुपया. ये बेटा पूछो किसी को. मंदिर जाएगा ना, ये मंदिर वहाँ पास में जे आप इधर चले जाओ, मंदिर हाईवे पे उतारेगा तेरे को. हमको ड्यूटी इधर ही, हम इधर ही आते. कोई बात नहीं, जैसी आपकी इच्छा. नहीं बेटा 10 रुपये का क्या सोचते हैं अंदर ने. 10 नहीं यार ऐसा बहुत 10 काम करेगा 10 रुपये मिलेगा ना. वो तो सही बात है, लेकिन क्या है कोई बात नहीं, रहने दो. ये बस में भी 30 रुपया लेते हैं. देखो ये बस में, वो बस मंदिर जाता है. मंदिर थोड़ी जाता है. मंदिर जाना मैं क्या मना कर रहा हूँ. मंदिर के बगल में जे बाहर है जे. जान दो, चलो जान दो. बीच में मिल जाएगी बस. हाँ बस में से उतरने के कुछ पैसेंजर बस एक टान मारा है. बस में से उतर लेते 2-3 लोग. ये काम करो, इनसे थोड़ा डबल भाड़ा लो ना. डबल चलो नहीं जान दो ना. एकदम पीछे. हो ये जान दो 10 रुपये कम तो कम. तुम्ही मराठी आहे का? हाँ 20 घेतो. 30 कसं देऊ मग? तुम्ही कुठले अरे कुठले मुंबईचे आहे. बरोबर आहे. नाही नाही नाही. डेंजर आहे बाबा. 10 रुपये गेले. ए चलो सोमनाथ सोमनाथ. ओ लक्ष्मण भाई. अरे आपल्याला उशीर होत आहे. चलो सोमनाथ सोमनाथ. हाँ? एक पैसेंजर होने का, उससे ज्यादा रिजल्ट मिल जाएगा. हाँ बैठो बैठो. सीट मिल गए. एक सीट मिल गए. मिला क्या भाई. बसला भाऊ बसला. कार्यकर्ता आला भाऊ. भाऊनी 10 रुपये वाचवले बरं का. भाऊनी 10 रुपये वाचवले. आम्ही काय नाही, आम्ही आजची आम्ही बुडवायला झालो घरच्यांना. चला आता आपण त्यांना भेटू. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे किती मोठे मोठे जहाज आहे. ते भाऊ आपल्याला जे भेटले होते त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जहाजांचं काय काम आहे, कशा विश्व जहाजांमध्ये राहतात. जहाज संपल्यावर मी व्हिडिओ चालू केला, त्यामुळे ते रिएक्शन बघा तुम्ही. हे बघा इथून दिसतंय का जहाज, दिसतंय प्रेक्षकांना. तुम्ही जास्त वाकडे तिकडे तुम्ही करू नका. अजून करू. फायनली मंदिराजवळ पोहोचलोय आम्ही. रोहित भेटला आपल्याला. रोहित दादा एकच वादा. रोहित दादा आणि आबा शुभ्या भेटलाय. रोहितच्या पप्पांची पॅन्ट शुभ्यान चोरली आहे त्रिपोर. आता आंघोळ वगैरे करतोय आम्ही. हे मंदिर दाखवतो बघा मित्रांनो. हे आहे मंदिर. आता आपण आंघोळ वगैरे करू आणि मंदिराचं दर्शन घेऊ. तर चला आपण तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. खिचडी बाय.